बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. गेल्या आठवड्यामध्ये सचिन जाधवर एक GSTचे प्रमुख बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू बीडच्या जवळ एका घाटामध्ये आढळून आला. यानंतर प्रचंड खळबळ उडाली. खरी घटना पाहिली गेली तर सचिन जाधवर एक MPSCचे मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर एक GSTच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले प्रशासक म्हणून त्यांनी काम केलं. असंख्य त्यांचे मित्रपरिवार देखील शासकीय नोकरीमध्ये आहेत. मात्र त्यांच्या या जाण्यानं प्रचंड सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र ही घटना त्यांच्या परिवारासाठी तेवढीच धक्कादायक आहे. माझ्यासोबत सर्व परिवार आहे. नेमकी काय घटना घडली होती, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या दुःखाला सामोरं जात आहेत आणि ते सध्या बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी यांच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. काय घटना होती, कशा पद्धतीने या ठिकाणी हे झालंय, काय सांगाल ताई? पाहिलं गेलं तर सचिन जाधवर हे तुमच्या घरातल्या परिवारातले आहेत. हो. दुःखद घटना घडली. सचिन जाधवर माझा मोठा भाऊ होता. मला आता इतकं वेदना होतात माझ्या भावासाठी. आम्ही काळजावर दगड ठेवून इथं आलो. माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. एक कर्तव्य दक्ष अधिकारी, एक मोठा भाऊ, आम्ही घरातले एक माणूस आम्ही गमावला आहे. तो कोण प्रदीप फाटे आहे ना, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा आत्महत्या करणाऱ्यातला माझा भाऊ नव्हताच. सगळ्या जगाला तो ज्ञान देणारा होता. तो अशी घटना कधी स्वतः घडवूनच आणणारा नव्हता. आज कोणी माझ्या भावावर अशी त्याला लेकरं बाळ टाकून जायची त्याला वेळ आणली ना, त्याला शासनाने कठोरात कठोर कायदा केला पाहिजे आणि त्याची त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे. माझ्या भावाला न्याय मिळावा, माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा, हेच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. मागच्या गेल्या 8 दिवसापासून ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये जी घटना घडली त्यानंतर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र हे वारंवार कुटुंब पोलीस ठाण्यात गेलंय, मात्र अद्याप त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही. हे सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी आलंय. गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. जे कोणी अधिकारी या सचिन जाधव जे आहेत त्यांना घातपाताला जे कोणी खतपान दिलंय त्यांची सखोल चौकशी करावी आणि त्यांना कडक शासन करावं अशी मागणी आहे. काय सांगाल ताई? काय पाहिलं गेलं तर तुम्ही त्यांची पत्नी आहात. घरामध्ये काय बोलले दाखवलं होतं का? आणि तुमच्या कुटुंबासंबंधित काही कधी दुर्दैवी घटना मागच्या 8 दिवसात काही घडली होती का? हो सर, ते घरात 1 महिन्यापासून टेन्शन मध्ये होते आणि मी जर विचारलं त्यांना की काय काही टेन्शन आहे का, हो ऑफिसचं टेन्शन आहे, तुला काय सांगू, मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. आणि सर त्या घटनेच्या 8-10 दिवस आधी माझ्या मुलाला सुद्धा किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला होता शाळेतून, की तुझ्या मम्मीला तुला घरी बोलवलंय, हे त्या गोष्टी. म्हणजे एवढ्या मुलातून माझ्याच मुलाला टार्गेट केलं गेलं होतं त्या शाळेत. पण कोणत्या शाळेत आहे आणि कधी घडली होती घटना? ते श्री भगवान इंग्लिश स्कूल कालिका नगरच्या साईडला आहे. आणि ह्या घटनेच्या 10-12 दिवस आधी ती घटना झाली होती. 2 मुलं येऊन की त्याला त्याच्या आईनं घरी बोलवलं आहे. हा किडनॅपिंगचाच प्रकार. इनडायरेक्टली त्यांना टॉर्चर केलं जावं की तुझी फॅमिली सुद्धा टार्गेट केली जाते म्हणून, तुझ्या फॅमिली सुद्धा टार्गेट आहे, लक्ष आहे म्हणून आमचं. सचिन जाधव सर हे सुसाईड करू शकतात, तुम्हाला काय वाटतंय? आणि प्रेस नोट ते जी काही सुसाईड नोट आहे त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे? नाही सर, ते सुसाईड करू शकत नाहीत. आणि जरी ती नोट सापडली असेल तर ती मला अद्यापही दाखवली गेलेली नाहीये. काय मागणी असेल? आता ज्याचं नाव ते सुसाईड नोट मध्ये आहे त्याला फक्त कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची. नक्कीच पाहिलं गेलं तर वरिष्ठांचा त्रास आणि त्रासामुळेच ही दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र एका चिठ्ठीमुळं, सुसाईड नोटमुळे ही उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे, कारण ती चिठ्ठी अद्यापही नातेवाईकांना दाखवली गेली नाही. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय, कुणाचे नावे आहेत आणि कशामुळं ही घटना घडली आहे हे सविस्तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलंय. मात्र चिठ्ठी अद्यापही या कुटुंबाला दाखवण्यात आली आहे. त्यामुळेच हे कुटुंब जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी आलंय. काय सांगाल भाऊ? पाहिलं गेलं तर घटनेसंदर्भात काय सांगाल? आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जसं रेग्युलर काय गुन्हेगारी वाढली आहे, ह्याच्यावर कायद्याच दबाव नाहीये. तर सामान्य लोक जसे घाबरत नाहीयेत तसे अधिकारी पण आज घाबरत नाहीयेत. तर या ठिकाणी 20-20 वर्ष तो अधिकारी एकाच ठिकाणी का राहतोय, ह्याचं काय वैयक्तिक आहे का हे पण पाहिलं पाहिजे ना. आणि अशा दबावात टाकून सामान्य जे अधिकारी आहेत नवीन यांच्यावर का दबाव येतो? असा दुसरे का कुटुंब नाही आहेत का, ह्याची चौकशी त्यांनी केली पाहिजे. आणि जर चौकशी न्याय मिळत नसेल तर मग कायदा कुठला हा, ह्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आता SP सरांना काय मागणी असेल तुमची? सर, माझी SP सरांना एवढीच मागणी की आजच्या आज माझा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर आणि त्याला आजच्या आज अटक करून त्याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे. माझ्यासोबत अजून कुटुंब आहे. काय वाटतंय भाऊ? एक युवा नेतृत्व, घरातला चांगला माणूस आपल्यात नाही आहेत, काय वाटते, काय दुःख आहे? ते एक तर शांत स्वभावाचे, अभ्यास वृत्तीचे होते.
आणि हलक्या काळजाचे होते थोडक्यात. म्हणजे कुणालाही समजा सहज जरी बोललं तर नाराज होणार नाही ते काळजी घ्यायची. आणि ह्या प्रकरणामध्ये माझ्या माहितीनं त्यांचे काही जे कामं असतील तर नकळत त्यांच्यावर प्रेशर टाकून खोटी नाटक ह्यांनी करावं तर ह्यांच्याकडून करून घ्यायचे. त्यासाठी जे दर्पण आणावे असतील ते, कारण त्यांच्या टेबल वगैरे जे फाईल आहेत ते फाटे साहेबांच्या नातेवाईकाच्या आहेत भरपूर, ते त्यांना नकळत ह्यांच्याकडून करून घ्यायच्या होत्या. त्यामुळे प्रेशर होतं. डायरेक्ट असं काही म्हणता येत नव्हतं किंवा पत्र देता येत नव्हतं. मग कसं इनडायरेक्ट एक दिवशी समजा ते मुलाला ते किडनॅप करण्याचा उद्देश म्हणजे काय होतं की 2 मुलं आले होते, त्याला म्हणले हो तुझ्या आईनं तुला बोलावलंय चल. तर तिथल्या मॅडम त्यांनी लागलीच फोन केला बरं का. ते त्या दिवशीच वाचले समजा ते. मग ते पोरं थांबायचं बघायचं ना कोण आहे काही नाही, तर लगेच निघून गेले ते. आणि एके दिवशी 8-10 दिवसापूर्वीच ऑफिसमधून ह्याला कोणाचा तरी फोन आला आणि हे घरून ताबडतोब गेलं असं मुलीचं म्हणणं आहे. गेल्यानंतर गाडीला धक्का लागला न लागला बरं का, पण समोरची एक स्टँडर्ड गाडी होती कोणाची तरी, म्हणजे मोठ्या पुढाऱ्याची असावी. आणि नंतर त्यांनी ह्यांना शा दिल्या बरं का. हे सरळ काय म्हणले बाबा त्यात माझी गाडी मी वर ऑफिसला आहे, तुझं काही नुकसान झालं असेल माझ्याकडे. पण तिथून पुढे आले नाही. त्यांना खरं जर करायचं असतं तर केलं असतं. आणि समक्ष जर ते असते समोर ते 2 ते 3 माणसाला सुद्धा म्हणजे उलट पालट करूनच गेले असते, अशी त्यांची म्हणजे हे होती समजा. आणि त्यांच्या अनुभवानुसार असे ते करू शकत नाहीत. 100% घातपातच आहे. आणि अगदी शांत डोक्यानं हा घातपात घडून आणला आहे. आणि त्यांच्यावर 302चाच गुन्हा दाखल करून सखोल चौकशी साऱ्या अँगलनं, जे की नकर टॉर्चर मायला तर म्हणायचं नाही पण काटाचा काढायचा हे पद्धतीनं वापर करण्यात आलेला आहे. त्यासाठी आता आम्ही 2 ते 3 वेळेस तक्रार द्यायला आलो. तर आज उद्या एक दिवशी पेठबीडला गेलो होतो, जसं ऐकून घेतलं थोडं बघू द्या. आज सकाळपासून आम्ही इथं आहे, चालू आहे. ते तक्रार दाखल का करून घेत नाही ह्याचा गोडबंगाल आम्हाला समजायला मार्ग नाही. तरी तक्रार दाखल करून घ्यावी आणि ह्याची सखोल सारे अंगण कोणत्या फाईल आहेत, कुठे आहेत, कोणाकोणाच्या आहेत, कशामुळे केलं आणि अप्रत्यक्ष घडून आणावा असा त्यांचा उद्देश होता. सारं करायचं पण मी केलं नाही, दुसऱ्यावर ढकलायचं, आपण सेफ राहायचं. आणि शासनासुद्धा मला एक वाईट वाटतं, 18-20 वर्ष माणूस तुम्ही त्या ठिकाणी का ठेवता. त्यांची जालन्याला बदली झाली होती, बदली झाली ना ठीक आहे थोडा, कारण एक ठिकाणी माणूस जर राहिला तर त्या ऑफिसमध्ये एरियामध्ये दहशत वाढते, संबंध वाढलेले असतात, त्यांचे गाव गुंड वगैरे असं ते साऱ्या वापर करू शकतात. आणि ते ऑफिस असं आहे थोडं काहीतरी कर वगैरे हे ते जे काही लोक आहेत ज्याला आपल्या सुविधा करायचे ते करून घेतात ते, आणि चांगल्या माणसाला त्रास होतो. त्यांची ती भावना नव्हती काम करून घेण्याची, पण अप्रत्यक्ष टॉर्चर बोलायचं काहीच करायचं नाही पण करून तर घ्यायचं, असा प्रकार झाला असं मला वाटतंय. नक्कीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर सचिन जाधव सर हे एक GSTचे प्रमुख बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र जीव गमवावा लागल्या मागं कारण अनेक आहेत. घातपात की आत्महत्या, मात्र कुटुंबाचं एक स्पष्ट मत येत आहे या ठिकाणी सचिन जाधव हे एक आत्महत्या करणारे व्यक्तिमत्व नव्हतं, कारण त्यांचा घातपात झाला आहे. आणि त्या अँगल आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विशेष लक्ष देत गुन्ह्याचा पूर्ण उलगडा करावा आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, कारण त्यांच्या मुलासमवेत कुटुंबासमवेत अगोदर काही घटना घडल्यात त्याचाही सखोल होणं गरजेचं आहे, जेणेकरून मानसिक त्रास देणं आणि कुटुंबाला एका कुठेतरी अडचण आणणं आणि त्यांना अडचण आणणं याच मागचा होता. मात्र यामध्ये दुर्दैवी घटना घडली. ते सचिन जाधव सर आपल्यात नाही आहेत, मात्र आता त्यांच्या न्यायासाठी त्यांचं कुटुंब या ठिकाणी आता रस्त्यावर उतरलं पाहायला मिळत आहे. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.